रामकृष्ण हरी. दररोज नित्यनेमाप्रमाणे जसं आपण ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायावर त्या ठिकाणी एक एक ओवीवर आपण बोलत आहोत. ज्ञानेश्वरी अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग. तर आपले 11व्या त्या ठिकाणी 11व्या ओवीवर आपण काही पाहिलं आहे, चिंतन केलेलं आहे किंवा समजून घेतलेलं आहे. चला तर मग आज 12वी ओवी पाहू. तैसा तुमचे अवधान द्याये आणि तुम्ही आमाहे होये. ऐसे वकृत्व कवना आहे जिने रिझा तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा, एखादे कालच्या ओवीमध्ये सांगून गेले की आकाश झाकण्यासारखं कुठं जागा आहे का? समुद्र कसं म्हणजे बसणं किंवा समुद्र कुठे जाऊन आंघोळ करावं असं कुठली ठिकाण आहे का? हे सगळं इथपर्यंत जेव्हा आमची बुद्धी जाते तेव्हा सखोल ऐका वाटतं या कानाला. तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं चालू आहे. जेव्हा का त्या ठिकाणी सच्चिदानंद रूपाला आपले विचार आपली बुद्धी गेल्यावर उगच काहीतरी ऐका वाटत नाही. खोल सखोल ज्ञान, खरं ज्ञान, निज ज्ञान असं या कानाला श्रवण करावं वाटतं महाराज. मग ते स्थिती, ते अवस्था जेव्हा का माणसाची झाली तेव्हा माणसाला वाटतं की बाबा याहूनही चांगलं सांगणारं वक्ता कोण आहे का? अमृतासारखे गोड शब्द बोलणारा कुठला वक्ता आहे का? खरं काय आहे, निज काय आहे, सत्य काय आहे याची जाणीव करून देणारा वक्ता कोण आहे का? अशी अवस्था त्या माणसाची होऊन जाते. तर तेच ते प्रश्न या ओवीमध्ये आहे, 12व्या ओवीमध्ये. खरं वक्तृत्व, आवडणारं वक्तृत्व असं कोण करेल का? असं प्रश्न त्या ठिकाणी 12व्या ओवीमध्ये आहे. आणि इतकंच आहे बरं का. 13व्या ओवीमध्ये काय आहे तर आपण उद्या पाहू. रामकृष्ण हरी.